आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजीच्या संध्याकाळी जामखेड शहरात गोळीबाराची खळबळजनक घटना घडली असून या घटनेत शहरातील कुख्यात गुंड सागर मोहोळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोराकडून 7 गोळ्या झाडण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून यातील 5 गोळ्या लागून सागर मोहोळकर हा गंभीर जखमी झाला आहे। त्याच्यावर जामखेड शहरातील समर्थ हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यास नगरकडे रवाना करण्यात आले आहे। गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जामखेड शहर हादरून गेले असून घटनास्थळ व हॉस्पिटल परिसरात जमावाने प्रचंड गर्दी केली होती। तर जामखेड पोलिसांकडूनही या घटनेबाबत तत्परता दाखवत जखमी अवस्थेतील सागर मोहोळकरला घटनास्थळाकडून हॉस्पिटलकडे घेऊन जात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत। याबाबत सविस्तर असे की आज बुधवार दिनांक 4 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सागर मोहोळकर हा जामखेड शहरातील नोरानी कॉलनीतील परिसरातील घटनास्थळावरून जात असताना तेथे आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कुख्यात गुंड सागर मोहोळकर याच्यावर आपल्याकडे शस्त्रातून 7 गोळ्या झाल्याचा प्राथमिक अंदाज असून यातील 5 गोळ्या सागर मोहोळकरला लागल्या आहेत तर 2 गोळ्या घटनास्थळी असल्याची माहिती सांगण्यात आली। या गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली व घटनास्थळावर मोठी गर्दी जमा झाली। तसेच ही घटना जामखेड शहरात वाऱ्यासारखी पसरली। घटनेचे गांभीर्य राखत जामखेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व जखमी सागर मोहोळकर या जामखेड शहरातील समर्थ हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले। सागर मोहोळकर हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर जामखेड पोलीस स्टेशनसह विविध ठिकाणी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। याच अनुषंगाने जामखेड पोलिसांनी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली होती। या कारवाईनुसार तो 1 वर्ष नाशिक कारागृहात स्थानबद्ध होता। या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळ व दवाखान्यासमोर मोठी गर्दी जमली होती। या घटनेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे गुन्हा दाखल करून पुढील तपास कामे योग्य ती कारवाई करत आहेत। घटनास्थळाला पोलीस विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत।